मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ऊसतोड मजुरांचा संप होता 25 तारखेला म्हणजे 25 डिसेंबरला आणि 25 डिसेंबरला ऊसतोड मजूर संपावर गेल्यामुळे कारखानदारांची जे आहे ते धाबेदार आणले। ऊसतोड मजुरांच्या मागणीसाठी 27 तारखेला पुन्हा बैठक लावली आणि बैठकीमधून काही वेळ मागून घेण्यात आलेला आहे। दरवाढीसाठी ऊसतोड मजुरांकडून 27 तारखेला बैठक घेतली आणि त्यानंतर दरवाढीसाठी जे आहे ते चर्चा करण्यात आली। एक बैठकसुद्धा नंतर झाली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एक नवी बैठक होणार आहे। शरद पवारांसोबत एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये दादासाहेब मुंडे होते। विचारणार आहे काय नेमकी बैठक झाली आणि पुन्हा नव्यानं काय गोष्टी असणार आहेत ऊसतोड मजुरांच्या याबद्दल बोलणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। 25 तारखेला लोक ऊसतोड मजूर जे आहेत ते संपावर गेले, बैठक झाली। बैठकीमध्ये काय नेमकं झालं, काय आता पुन्हा भविष्यामध्ये ऊसतोड मजुरांचं भविष्य काय असणार आहे? 27 ऑक्टोबर 2020ला ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या दरवाढीच्या संदर्भातला करार झाला होता आणि तो करार झाल्यानंतर तो करार 27 ऑक्टोबर 2023ला संपला। अपेक्षेप्रमाणे सर्व ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या, मजुरांच्या, मुकदमांच्या आणि वाहतूकदारांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी साखर आयुक्तांची भेट घेतली आणि साखर आयुक्तांना सांगितलं की आमचा करार संपलेला आहे, आमचा तुम्ही नवीन करार करा। परंतु यावर्षी महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण लक्षात घेता, ऊसाच्या उत्पादनाचं प्रमाण लक्षात घेता आणि साखर कारखान्याची एकंदरीत स्थिती लक्षात घेता कराराची प्रोसेस होत राहील। तुम्ही मजुरं पाठवा, मजुरांना काय अडवू नका आणि कारखान्याचं नुकसान होईल असं काही करू नका अशी विनंती साखर संघाने आणि आयुक्तांनी केली होती। आणि म्हणून खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांचे बॉयलर पेटले, आंदोलन थांबलं, तेव्हा आंदोलन झालं नाही। आंदोलनाचा इशारा दिला गेला होता, परंतु सगळ्या मुकादम संघटना आणि त्यांचं म्हणणं होतं की मजुराला आपण मोठ्या प्रमाणात उचल दिलेली आहे आणि मग आर्थिक ताणाताण होण्यापेक्षा आपण साखर संघ जर आपल्याला वेळ देत असेल आणि करार करून घेत असेल व्यवस्थित तर आपण करूयात। आणि म्हणून खरं म्हणजे ऊसतोड कामगार हा सगळं राज्यभर गेला, बाहेर राज्यातसुद्धा काही कामगार जातो आपला। दुर्दैवानं साखर कामगार जेव्हा कारखान्यावर पोहोचला, ऊस तोडीला सुरुवात झाली आणि अचानक पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यावर मजूर पोहोचल्यानंतर ऊस उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणारे राजू शेट्टी जे आहेत त्या राजू शेट्टींनी मात्र ऊसाच्या दरासंदर्भातलं आंदोलन केलं आणि तिथे जाऊन मजूर एक महिनाभर बसून राहिला आणि मग नंतर ऊस उत्पादकांना दर भेटल्यानंतर त्यांनी त्या कारखान्याला सुरुवात केली। आम्हाला प्रश्न असा पडला होता की आमचे मजूर एक महिन्यात जाऊन बसले, त्यांची मजुरी बुडाली, तुम्ही काय करता याच्या संदर्भात? आणि म्हणून परत संघटना सगळ्या आक्रमक झाल्या होत्या। मग आक्रमक संघटनेनंतर त्यांनी एक मीटिंग बोलवली आणि मीटिंगमध्ये सांगितलं की सांगा तुमचा काय प्रस्ताव आहे। मग त्यांनी जेव्हा प्रस्ताव विचारला तेव्हा सगळ्या संघटनांनी त्यांना सांगितलं की आमचा 100% वाढीचा प्रस्ताव आहे आमचा आणि तो मंजूर झाला पाहिजे। आता आपण बघतोय की प्रति टन 273 रुपये या भावाने ऊस तोडला जातो। वास्तविक पाहता 273 रुपये जर हा भाव बघितला आम्ही सगळ्यांनी सगळ्या विषयातला तर साधारण दोघा नवरा बायकोंना 24 घंटे काम करावं लागतं, या प्रक्रियेत राहावं लागतं आणि फार फार तर 2 किंवा 2.5 टन ऊस हा कारखान्यापर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी होतात। म्हणजे साधारण 800-900 रुपयाचं काम त्यांचं 24 घंट्यामध्ये होतं आहे। किमान मूलभूत सुविधेचा जर विचार केला आणि समान ह्याचा विचार केला, रोजगाराचा विचार केला, समान संधीचा, तर 300 किंवा 400 रुपये 8 घंट्याला यांना मजुरी पडते। आपल्याकडे वेठबिगारी काम करणाऱ्या मजुराला सुद्धा 500 रुपये मजुरी आहे। आणि मग या सगळ्या गोष्टीचा सरासरी विचार करता आणि बाहेरच्या काही राज्यात म्हणजे गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, या राज्यामध्ये ऊस तोडणाऱ्या मजुरांना मिळणारा दर या संदर्भात सारासार विचार करून आपण ही वाढ करावी असा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता। दुर्दैवानं साखर संघाने अत्यंत कठोर अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीला त्यांनी आम्ही एकूण आता जो दर आहे त्याच्या 7% म्हणजे 7% आम्ही तुम्हाला वाढ द्यायला तयार आहोत। आणि मग त्या बैठकीत काही निष्पन्न झालं नाही। त्यानंतर दुसरी बैठक झाली, मग ते 14% आले, 14वरून ते 21वर आले, 21वरून ते 24वर आले। 24ला जेव्हा झाला, चौथी बैठक म्हणजे जेव्हा 24ला झाला तेव्हा मात्र थोडंसं सगळ्यांनी विचार केला की थोडं तुम्ही मागं सरका, आम्ही थोडं पुढं सरकतो आणि आपण हा धोरणात निर्णय करूयात, थोडं अजून पुढे या। कारण आम्ही 100% म्हणत होतो, आम्ही 80%वर आलो, आम्ही 55%वर आलो, नंतर आम्ही 50%वर आलो। परंतु साखर संघाने त्यांची घराने सांगायला सुरुवात केली की कारखाना परवडत नाही आहे, केंद्र सरकारने ऊसाच्या संदर्भातलं जे धोरण घेतलं आहे त्या धोरणामुळे कारखाने बंद पडतील। आम्हाला हेच कळलं नाही किंवा एखाद्या सहकार सम्राटाचा सहकारी साखर कारखाना तोट्यावर चालतो आणि त्याचाच शेजारी 2 किलोमीटर अंतरावर असलेला खाजगी कारखाना मात्र नफ्यात चालतो। म्हणजे स्वतःचा साखर कारखाना नफ्यात चालतो आणि सहकारी साखर कारखाना तोट्यात चालतो, हे काय गोडबंगाल आहे याच्यावर मात्र त्यांनी काही सांगितलं नाही। आणि मग आम्ही 24%ला काही तयार झालो नाही, तेव्हा मात्र आम्ही 55%चा आग्रह धरला। मग त्या मीटिंगमध्ये काही झालं नाही
आणि मग बाहेर येऊन जेव्हा आम्ही आलो सगळे संघटनेचे प्रतिनिधी त्या दिवशी म्हणजे सगळ्या एक वैशिष्ट्य असं होतं यावेळेस की या सगळ्या अटी संघटना एका मुठीनं बरोबर राहिलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये मतभेद नाहीत, थोडंफार किरकोळ कारकोळ चलत राहतं, परंतु ऊस दरवाढी तुडीच्या संदर्भातला काही मतभेद नव्हता. आणि मग सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यामध्ये सांगितलं की जर 25 तारखेपर्यंत याच्यात तोडगा निघाला नाही तर 25 तारखेला आम्ही कोयतं बंद करूयात. आणि काही मुकदमाने आमच्या कारखान्याला निरोप दिला, काही संघटना फिरल्या, त्यांनी स्वतः प्रत्यक्ष लोकांशी बोलले आणि खरोखरच 25 तारखेला संध्याकाळी कोयता बंद करण्याचं आंदोलन झालं. कारण काय असतं की कोयता बंद करायचा असेल तर 2 दिवस आधी सूचना द्यावी लागते, ऊस तोडणीची पावती मिळते ती आदल्या दिवशी मिळते आणि फडात जायच्या 2 दिवस आधी मजुरांना जर ही सूचना भेटली तर मजूर हे करू शकतात. आणि म्हणून आम्ही 25 डिसेंबरला संपाची घोषणा केली. 2 दिवस अक्षरशः महाराष्ट्रातली 15-20 कारखाने बंद राहिले आणि मग साखर संघाला वाटलं की नाही याच्यात काय ते धोरणात्मक तोडगा केला पाहिजे, पटकन आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 27 तारखेला पुण्यामध्ये मिटिंग बोलवली आणि परत एक नवीन प्रस्ताव ठेवला त्याने आमच्यासमोर की तो 29%चा. आता आम्ही थोडंसं खाली आलो आहेत, आम्ही आता 45हून 40वर आलो आहेत. आता आमचं म्हणणं आहे की आम्ही थोडं खाली आलो आहे, तुम्ही थोडं खाली आला आहेत, आपण दोघं थोडंसं पुढं सरकूया. आणि जर पुढं सरकलो तर येत्या 4 तारखेला आता आम्हाला थोड्यापूर्वी माहिती भेटली की 4 तारखेला शिर्डीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही अंतिम बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या दृष्टीनं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत. मला एक प्रश्न या ठिकाणी प्रकर्षाने विचारायचा आहे. ऊसतोड मजूर फडात गेल्यानंतर का निर्णय घेतात? साखर संघ असेल, कुठल्या संघटना असतील, यांनी अगोदर काय उपाययोजना करणं गरजेचं आहे ना. ऊसतोड मधून 6 महिने इकडे राहतात, 6 महिने तिकडे राहतात. आल्यानंतर त्यांचे किमान 2 महिने अगोदर, महिना अगोदर, 15 दिवस अगोदर ऊसतोड मजूर आता 15 दिवसांनी जाणार आहेत. कठोर आणि ठोस निर्णय घ्यायला काय होतं? तिथे गेल्यानंतर ते मजुरांचे कोण जे आहे ते नुकसान भरपाई देणार आहे? ते बसलेले असतील, त्यांचे खाडे पडतात, ते कोण नेमकं भरून देणार आहे? तुम्ही ऐनवेळीला त्यांनी बंद केला म्हणजे वेटीस धरला म्हणजे तुम्ही निर्णय घेणार, त्यात 2 दिवस वाढून घेणार, म्हणजे अगोदर निर्णय घेण्यासाठी कोण नेमकं अडवून कोण करतं सगळे? नाही, मुळात खरं म्हणजे पूर्वी कशी सिस्टीम होती की ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या दरवाढीच्या संदर्भातला जो करार व्हायचा तो करार शरदचंद्रजी पवार आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पातळीवर व्हायचा. सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी गोपीनाथराव मुंडे साहेब असायचे आणि साखर संघाचे प्रतिनिधी शरद पवार साहेब असायचे आणि सरकारही त्यांचं असायचं. कारण या कराराची सिस्टीम अशी की हा करार 3 स्तरावर होतो. एक साखर संघाचे प्रतिनिधी, एक ऊस तोडणाऱ्या कामगारांचे प्रतिनिधी आणि तिसरं सरकारचे प्रतिनिधी म्हणजे काही मंत्री, सहकार मंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, सामाजिक न्याय मंत्री असतील, असे काही मंत्री त्या कराराच्या बैठकीला येतात आणि त्या करारामध्ये काही पॉलिसी ठरते, काही धोरण ठरतं आणि ते धोरण या संदर्भाने असतं की ते केवळ ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरी संदर्भात नसतं, तर ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या याच्या पलीकडे काही जाऊन समस्या आहे, त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांच्या जनावरांचा प्रश्न आहे, काही अपघाताचा प्रश्न आहे. आणि म्हणून अनेक मजूर गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 250 लोकांचे मृत्यू झाले तर कारखान्यावर येताना किंवा जाताना. आणि विम्याची जी सिस्टीम आहे ती अत्यंत चुकीची सिस्टीम आहे. आम्ही म्हणालो होतो की वर्षभर माणूस कुठेही असू, गावाकडे असू, कारखान्यावर असू, अन्य कुठे असू, जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे. विम्याने त्याला किमान 5 लाख रुपयाचं कवच दिलं पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे, त्याच्या जनावराला काही कवच भेटलं पाहिजे, त्याच्या बाकीच्या काही गोष्टी आहेत, धान्य असेल, झोपडी असेल. परवाची घटना आपल्या सगळ्याला ज्ञात आहे की सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये एक अचानक रात्री बंधारा फुटला आणि 150 कुटुंब रात्रभर पाण्यात होते. योगाने नशीब म्हणून खरं म्हणजे त्यात जीवितहानी झाली नाही, पण अंगावरच्या कपड्याशिवाय त्यांच्याजवळ काही राहिलं नव्हतं. अशा वेळेस त्या कुटुंबाला मदत करण्याचं धोरणात्मक काही आमच्याकडे आज सिस्टीम नाही आहे. आता आम्ही बघितलं की सरकार आपल्या दारी परवा बीडला झालं आणि त्या सरकार आपल्या दारीमध्ये काही ऊस तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबाला 5-5 लाख रुपये दिल्याची घोषणा केली. मला वाटतं की 9 कुटुंबाला ही घोषणा करणं हे कुठल्या हेडमधून केलं आहे, कुठल्या योजनेतून केलं आहे याचा कसलाही खुलासा झालेला नाही. म्हणजे केवळ ही 9 कुटुंबाला मदत दिली म्हणजे हा प्रश्न मिटणार आहे का? तर सगळ्या प्रकारची जो मृत्यू झालेला आहे ऊसतोड कामगारांच्या संदर्भातला, त्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय काहीतरी झाला पाहिजे, या संदर्भातला हा सगळा विषय आहे. आणि म्हणून आत्ता आम्ही असा विचार करतोय की मजुरांचं जिथं जिथं नुकसान होईल तिथं सरकारने आणि साखर संघाने कारखान्याने उभं राहायला पाहिजे. जसं आता आपण म्हटलं तसं किंवा त्यांचे खाडे होतात, तिकडे जाऊन ते बसून राहतात, मग त्यांचं नुकसान होतं, त्याला कोण जबाबदार आहे? खरं म्हणजे मधल्या काळात 1 महिना आंदोलन झालं, त्यावेळेस मजूर घरी बसून राहिले. खरं म्हणजे कारखान्यांनी आणि त्यांनी त्यांची भरपाई करून द्यायला हवी होती, पण दुर्दैवानं तसं काही झालं नाही आणि त्यांचा तो रोजगार बुडाला. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की इथे संप करायचा, इथे माणसं ठेवायची आणि परत त्यांचा रोजगार बुडवायचा नको. आपण यांना सुरक्षितपणे कारखान्यावर जाऊ देऊ आणि कारखान्यावर जाऊन संप करण्याचं शस्त्र जे आता आम्हाला यावर्षी सापडले ते असं आहे की आता इथे असताना रस्त्यावर संप करण्यापेक्षा मजूर कारखान्यावर जाऊन संप करणं सोपं आहे. कारण एकदा बॉयलर पेटला आणि जर बॉयलर पेटलेला बॉयलरला जर अन्न नाही भेटलं, जसं भूक लागल्या जर जेवण नाही भेटलं जसं माणसाचं होतं, तसं बॉयलर पेटला आणि कारखान्याला ऊस जर भेटला नाही
जी नोकेन झाला तर मग कारखाने प्रचंड अडचण देऊ शकतात आणि म्हणून कोयतं बंद करायचं आहे तर ते कारखान्यावर गेलोच करायचं अशी भूमिका आम्ही घेतली आणि त्याचाच परिणाम झाला. आपण नाही का म्हणून जुन्या भाषेत असं म्हणतो की नाक दाबल्याशी तोंड उघडलं जात नाही, तिथे जाऊन कोयतं बंद करणं म्हणजे नाक दाबण्याचा प्रकार होता यावेळेस आणि म्हणूनच खरं म्हणजे 25ला आम्ही नाक दाबलं आणि 27ला त्यांचं तोंड उघडलं म्हणून हे शक्य झालं आणि म्हणून आंदोलनाची भूमिकासुद्धा आता आम्ही बदललेली आहे आणि त्याच्यामुळेच खरं म्हणजे साखर संघ 29% आला नसता साखर संघ तर त्यांची सांगत राहत होता की आमचं असं नाही तसं नाही, आम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि म्हणून संघटनांच्या सगळ्या प्रतिनिधींनी ठरवलं आहे की 4 तारखेला एक सर्व मताने एक सगळ्यांचं हित लक्षात घेऊन म्हणजे त्यात मजुरांची मजुरी असेल, मुकदमांचं कमिशन असेल, वाहतूकदारांच्या डिझेलचा प्रश्न असेल म्हणजे या ऊस तोडणाऱ्या सगळ्या घटकाशी जे काय आहे त्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय करायचा आणि एक कायदा करण्याचा सुद्धा आम्ही सुतोवाच करत आहोत. आता पुढची जी काही 5 तारखेला बैठक होणार आहे यामध्ये निष्पन्न होणार आहे का काही ठरणार आहे का आणि जर नाही ठरलं तर काय तुमची पुढची दिशा असेल? सर्व ऊसतोड मजूर संघटना तुमच्यासोबत किंवा मग तुम्ही सगळ्यासोबत आहेत का? खरं म्हणजे आत्ता जो शेवटची बैठक होणार आहे त्या बैठकीत हे ठरणार आहे की किती दर वाढून भेटणार आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की कोणत्याही स्थितीमध्ये हा संप आणायचा नाही आहे म्हणजे तो तुटेल अशी काही व्यवस्था करायची नाही आहे. हा संप संपवायचा आहे कोणत्याही स्थितीमध्ये. फक्त आता आम्ही ते 29वर आहेत, आम्ही 40वर आहोत, त्याच्यात थोडंसं मध्यम मार्ग काढता येऊ शकतो का आणि ते मार्ग काढून हे सगळं संपवता येतं का असा आमचा प्रयत्न आहे. कारण आता आम्हाला काय आहे की या संपामध्ये दुसरं एक गोष्ट करून घ्यायची यावेळेस कारण हा दर 3 वर्षांना होणारा करार आहे. तो करार किमान 2 वर्षाचा होतो का असा एक प्रयत्न आमचा आहे किंवा 3 वर्षांचा जो करार होतो तो 2 वर्षाचा करता येईल का. कारण महागाईचं सगळं तंत्र जर लक्षात घेतलं तर एकदा मजुरीचा दर 3 वर्षांनी ठरतो आणि मग 3 वर्ष काहीच होत नाही म्हणून 2 वर्षालाच हा करार होऊ शकतो का असा एक प्रयत्न आमचा आहे. दुसरी एक महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आता काही लोकांना माहीत नाहीत कागदाची बाहेर की ऊस तोडीची जी उचल घेतात मुकदम कारखान्याकडून अनामत घेतात ती रक्कम खाली वाटली जाते आणि त्यांना प्रचंड धोका होतो त्याच्यामध्ये. मग कारखान्याने अलीकडे काय केलं की अशा मुकदमांच्या विरोधात जे आपले पूर्वी बीडीचे SP सुहास वारके ते सध्या सोलापूरमध्ये आहेत त्यांनी एक पत्र काढलं आणि मुकदमावर 420 दाखल करा असा आदेश दिला. आता आमची भूमिका अशी की जो न्याय मुकदमांना आहे तोच न्याय मजुरांच्या संदर्भात लावता येतो का. कारण शेवटी कारखान्याला जर मुकदमाने बुडवलं असेल तर मुकदमालाही मजूर बुडवता आहेत. खरं म्हणजे हाही विचार केला पाहिजे. काही मुकदमाने आत्महत्या केल्यात, काही मुकदमाने फाश्या घेतल्यात, काही मुकदम देशोधडी लागले, काही मुकदमाने जमीन विकल्यात अशी स्थिती आहे आणि म्हणून कालच्या बैठकीत एक महत्त्वाचा एकमताने ठराव झाला आहे तो म्हणजे साखर संघ आणि संघटना यांचं संयुक्तपणे आणि एकमुखी एक धोरण ठरलं आहे की एखादा कायदा सरकारने या संदर्भात करावा आणि तशी शिफारस सरकारला साखर संघाने आणि संघटनांनी करावी आणि तो कायदा असा असावा की जो मुकदमांना न्याय असेल तोच मजुरांना न्याय दिला पाहिजे. जी कारवाई मुकदमावर होणार आहे ती मजुरावर सुद्धा झाली पाहिजे आणि मजुरांची उचल ही शक्यतो ऑनलाईन दिली जाऊ शकते का, ती दिलेली उचल जी आहे ती सगळ्या मुकदमाला पाहता येऊ शकेल अशी काही व्यवस्था करता येईल का. कारण मजूर काय करतो की एका मुकदमा उचल घेतो, दुसऱ्या संघ जातो, तिसऱ्याची काहीतरी करतो म्हणजे एकाच वर्षात मजूर 4 मुकदमाच्या उचली घेतो आणि 3 मुकदमाला फसवतो. मला वाटतं ही फसवेगिरीसुद्धा थांबली पाहिजे. साधारण 26,000 कोटी रुपये साखर कारखान्याचे मुकदमाकडे आहेत आणि मुकदमाचे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मजुराकडे आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचा एक धोरणात्मक निर्णयसुद्धा या बैठकीत आणि या करारामध्ये करता येऊ शकतो का आणि तो शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थित करता येऊ शकतो का. कारण साखर संघाचे सर्वेसर्वा हे शरद पवार आहेत, साखर उद्योगाचे अर्धवीर शरद पवार आहेत आणि म्हणून शरद पवार जसा कामगारांचा विश्वास आहे, साखर संघाचा विश्वास आहे तसं सरकारसुद्धा शरद पवारांच्या बाबतीत या उद्योगाच्या क्षेत्राच्या संदर्भात सकारात्मक आहे आणि म्हणून शरद पवारांच्या उपस्थित होणारी ही बैठक अंतिम बैठक ठरावी आणि मजुरांच्या पदरात काहीतरी पडावं असं आमचं धोरण आहे. हे लवाद म्हणजे काय असतं आणि कशा प्रकारचं असते मजुरांना समजून सांगायला म्हणजे सामान्य लोकांना ह्या बऱ्याचशा गोष्टी कळत नाही काय असतं नेमकं. खरं म्हणजे लवाद ही संकल्पना ही अशी पद्धतीची संघटना आहे की संकल्पना आहे की पूर्वी काय होतं की जेव्हा 2 भांडण व्हायचे आणि 2 भांडणात मार्ग निघत नसायचा आणि मग तशा वेळेस असं ठरलं जायचं किंवा या दोघांमध्ये मार्ग काढण्यासाठी तिराजदार माणूस करा आणि तो तिराजदार माणूस त्यांना सांगायचा की आमचं असं ठरलं आहे तुम्ही दोघांनी मान्य करायचं. म्हणजे तिराजदारांनी जे ठरवलं आहे ते दोघांनी मान्य करायचं अशा पद्धतीची लवादाची रचना असते. पूर्वी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे प्रतिनिधी, मजुरांचे प्रतिनिधी आणि साखर संघाचे ते प्रतिनिधी आणि ते दोघंजण मिळून सगळ्या लोकांना सांगायचे की आम्ही असं ठरवलं आहे, आम्ही असा निर्णय केला आहे, तुम्ही मान्य करा आणि तो केला जायचा. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर थोडंसं विस्कळीत झालं हे सगळं. पहिली 14ला तर तो काही करार झाला नाही, 15ला 1 वर्ष शासन निर्णय व्हायला गेला, 15ला जो करार झाला तो 5 वर्षाचा झाला आणि 5 वर्षाचा करार झाल्यामुळे खरं म्हणजे मजुरांचं मोठं नुकसान झालं. त्यावेळी जयंत पाटील साहेब आणि पंकजाताई साहेब यांनी दोघांनी मिळून तो करार केला होता परंतु तो
चुकीचा झाला म्हणून आम्ही 2020ला आग्रह धरला की आता तो 5 वर्षाचा करार नको, तो 3 वर्षाचा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही तेव्हाही आग्रह धरला होता, आजही आम्ही त्याच भूमिकेवर आहोत की आता लवाद वगैरे काही असणार नाही आहे. तेव्हा जयंत पाटील आणि पंकजांचा लवाद होता, आता कोणाचाही लवाद असणार नाही आहे. हा करार लवादाशिवाय होणार आहे. विशेष म्हणजे या कराराला फक्त उपस्थित सन्माननीय माणसं राहावीत एवढाच उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून शरदचंद्रजी पवार आणि पंकजाताई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असं समजतंय. आता ते प्रत्यक्ष येणार आहेत की नाही मला माहिती नाही, पण ते आल्या तर त्यांचं स्वागतच आहे. कारण शेवटी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अनेक वर्ष या कामगारांचं प्रतिनिधित्व केलं आहे. खरं म्हणजे त्यांनी बी ते पुढे चालवायला पाहिजे होतं. दुर्दैवानं त्यांचा तितकासा फारसा संपर्क आता या लोकांमध्ये राहिला नाही, वस्तुस्थिती आहे. आणि खरं बोललं की मग त्यांच्या काही लोकांना राग येतो की तुम्ही खरं बोलताय या विषयात. मला असं म्हणायचं आहे की ताईंनीच खरं म्हणजे याची धुरा घ्यायला पाहिजे होती, सांभाळायला पाहिजे होते. कदाचित त्यांनी हे नेतृत्व केलं असतं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या विषयात यायची गरजही पडली नसती. परंतु त्या करत नाहीत म्हणून आम्हाला खरं म्हणजे या प्रक्रियेत यावं लागतं. आणि म्हणून आता ही जी प्रक्रिया होणार आहे किंवा हा जो करार होणार आहे तो करार लवादाशिवाय होणार आहे. लवाद वगैरे काही त्याच्यात होणार नाही. हा त्रिस्तरीय करार असेल, त्याच्यामध्ये शासन असेल, त्याच्यामध्ये साखर संघ असेल आणि त्याच्यामध्ये कामगारांच्या संघटनांचे 16 प्रतिनिधी असतील. त्या 16 प्रतिनिधीपैकी त्या एका संघटनेच्या प्रतिनिधी असतील, सुरेश धस साहेब एका संघटनेचे प्रतिनिधी असतील. आणि सरकारच्या वतीनं आम्ही विनंती केली साखर संघाला की धनंजय मुंडे सुद्धा या उद्योगाशी संबंधित आहेत, या कामगारांशी संबंधित आहेत आणि ते सरकारमध्ये मंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून धनंजयंना सुद्धा या कार्यक्रमासाठी बोलवलं गेलं पाहिजे, या बैठकीला बोलवलं गेलं पाहिजे. आणि साखर संघाने हे मान्य केलं की आम्ही त्यांना निरोप देतो, या सगळ्यांना बोलवतो. मला वाटतं की हा करार जो होतोय तो करार थेट करार आहे मजुराचा आणि साखर संघांचा. या दोघांमध्ये कसलंही भांडण नसल्यामुळं तिसऱ्या माणसाचा लवाद आणण्याचं कारण नाही आहे. फक्त राजकारणाच्या सोयीसाठी काही लोक म्हणतात की ताईंचा आणि पवारसाहेबांचा करार होणार आहे, त्यांचा लवाद ठरवणार आहे. मला वाटतं की हे ठीक आहे, म्हणजे तुम्हाला राजकारण करायचं आहे, तुम्हाला राजकीय नेतृत्व करायचं आहे, या लोकांच्या तुम्ही नेते आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून हे तुम्ही करताय, ठीक आहे, आम्हाला काही म्हणायचं नाही याबद्दल. पण आमची अपेक्षा अशी की तुम्हाला खरंच या लोकांचं नेतृत्व करायचं ना कामगारांचं, तर तुम्ही पूर्ण वेळ झोकून द्या. आम्ही स्वतः सांगतो लोकांना की तुमच्या या पंकजाताई नेते आहेत, परंतु त्यांनी ते केलं पाहिजे. दुर्दैवाने ते करत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. ऊसतोड कामगारांची तुमच्यावर जर श्रद्धा आहे तर तुम्ही जर त्या लोकांच्या आधारविवा आहेत तर मग का तुम्ही त्यांचं नेतृत्व करत नाही? तुम्ही 5 मिटिंगा झाल्या, एकाही मिटिंगला हजर नाहीत आणि आता वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आणतायत की आता मीच करणार आहे, मीच असं करणार आहे, ऊस तोडायची. म्हणजे तुमच्याच संघटनांनी सांगितलं होतं की 25 तारखेला आम्ही संप करतोय, तुम्ही पत्र काढलं की संप वगैरे करायची गरज नाही आहे, कोयतं बंद करायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हीच लोकांना सांगताय की कोयतं बंद करायची गरज नाही. तुमच्याच संघटनेचे लोक पत्रकार परिषद घेऊन सांगतात की 25 डिसेंबरला आम्ही कोयतं बंद करणार आहे. पत्रकार परिषद काढून बघा, कोणी घोषणा केली होती? तुम्ही याला मानणाऱ्या संघटनांनी केली होती. आणि म्हणून हा वाद नका घालू. हा काय वाद आहे याच्यापेक्षा आपण आपला वाद घरी ठेवूया. साखर कामगारांचं कल्याण झालं पाहिजे, ऊस तोडणाऱ्या कामगारांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांच्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय. आज 18 वसतिगृह संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये सुरू झालीत. किती वसतिगृह चालू आहेत? त्या मुलांना काय सुविधा आहेत? मूलभूत सुविधा भेटल्यात का वसतिगृहाला? तर अजून एकही सुविधा भेटली नाही. कुठलंही वसतिगृह सुरू नाही आहे. 134 कोटी रुपये सरकारकडे साखर संघांनी दिलेत असं साखर संघाचं म्हणणं आहे. काय युटिलायझेशन आहे त्या पैशाचं? तर काही पैशाचं युटिलायझेशन नाही आहे. आणि म्हणून ज्याला ज्याला वाटतं आम्ही ऊसतोड कामगारांचे नेते आहोत त्यांनी हे बघितलं पाहिजे की ऊस तोडणाऱ्या मुलांच्या ज्या सुविधा मिळणार आहेत त्या सुविधा मिळण्यासाठी आम्ही काय करतोय, आम्ही काय देतोय त्या मुलांना. आणि जर आम्ही त्यांना काही देत नसू तर या जिल्ह्यामध्ये ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या कुटुंबामध्ये तुम्ही पुन्हा कामगार तयार करणार आहात का? पुन्हा ऊस तोडणारे मजूर तयार करणार आहात का? आणि जर तुम्हाला हे मजूर तयार करायचे नसतील, जर मुलांना शिकवायचं असेल, या मुलातून काही अधिकारी घडवायचे असतील तर ती वसतिगृह व्यवस्थित चालली पाहिजे, ते शाळा व्यवस्थित चालल्या पाहिजेत. आणि हे जर चाललं नाही तर तुम्हाला हा ऊसतोड कामगार राजकीय नेत्यांना, सामाजिक नेत्यांना कधी माफ करणार नाही. हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आमची भूमिका आहे. पंकजा मुंडेंनी अनेक वेळा फेसबुकवर सुद्धा सांगितलं, म्हणजे आता बैठकीला नव्हत्या मात्र फेसबुकवर ते आवाहन करतात. म्हणजे कसं चालतं हे सगळं ऑनलाईन? खरं म्हणजे हा उद्योग ऑनलाईन मला तुम्हाला जाणीव करून द्यायची की लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब या नेत्याच्या मनावर राज्य का करत होते या सगळ्या मजुरांच्या. याचं कारण आहे महत्त्वाचं. ते कारण काय आहे तर मुंडे साहेब हे 97ला जो संप झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, DCM होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुंडे साहेबाला सांगितलं की मुंडे साहेब तुम्ही स्वतः मंत्रिमंडळात मंत्री आहात, तुम्ही कसं काय संप करताय कामगारांचा? तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं साहेब मी मंत्री असेल नाही तर मुख्यमंत्री असेल, मी या कामगारांच्या संपाचं नेतृत्व करणार, कारण सभागृहामध्ये मी या लोकांमुळे आहे. मला वाटतं हे मुंडे साहेबाला कळलं होतं आणि एक मोठा संप मुंडे साहेबांनी घडून आणला होता. म्हणजे सरकारचा प्रतिनिधी आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी साखर संघाशी भांडण केलं होतं आणि त्या भांडणात एक 40% वाढ आम्हाला भेटली होती. मला वाटतं की मुंडे साहेबांचा हा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी
ही त्यांच्यावर बरोबर काम केलेल्या, त्यांच्या विचारावर काम केलेल्या अनेक लोकांची जबाबदारी आहे. एक कार्यकर्ता म्हणून, मी तत्कालीन स्थितीतला त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून माझीसुद्धा जबाबदारी की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ज्या कामगारांसाठी आपलं जीवन दिलं, आयुष्य दिलं, त्या कामगारांसाठी आम्हीसुद्धा आमचं आयुष्य दिलं पाहिजे, जीवन दिलं पाहिजे. आणि त्यांनी ज्या कामगाराला तळहाताच्या फोडापर्यंत जपलं, त्या कामगारांना आम्हीसुद्धा जपलं पाहिजे. आणि ते जपण्यासाठी जर कुणाचं वैरत्व घ्यावं लागेल तर आम्ही तिथे तयारच आहोत, आम्ही काही ते नाकारत नाही. आणि म्हणून ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या आयुष्यात आणि भविष्यात आनंदाचे दिवस आणायचे असतील तर किमान 100 ते 150 रुपये वाढ झाली पाहिजे. किमान हार्वेस्टर म्हणजे यंत्राला जे पैसे मिळतात कारखान्याकडून तोडणीसाठी 512 रुपये यंत्राला मिळतात, तेवढे तरी आम्हाला द्या म्हणतो. म्हणजे हातानं तोडणाऱ्या माणसांना आम्ही मशीननं तोडणाऱ्या एवढे पैसे द्या म्हणतो. म्हणजे हा माणूस जीवाचा अंकात करून तोडतो. पहाटे 4 वाजता थंडीत गारव्यात जातो. कालचं एक चित्र तुम्ही बघितलं असेल की एक लेकरू झोळीत आहे, 2 लेकरं खाली खेळत आहेत आणि शेजारी ह्याचे छाव्याचे बिबट्याचे पिल्लं त्याच्या शेजारी खेळतात. किती हा जीवाचा म्हणजे रिस्क आहे ही जीवाची. आणि अशा स्थितीत जे ऊस तोडणारी पालक आहेत किंवा लोक आहेत, कष्टकरी मजूर आहेत, त्या संदर्भातला हा धोरणात्मक करार आहे. त्यांच्या पदरात काहीतरी पडणार आहे, त्यांना फरक मिळणार आहे. आणि हा जो करार होईल तो करार 27 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. आणि म्हणून कराराला मागे पुढे 2-4 दिवस झाले तरीसुद्धा ज्या तारखेला करार संपतो त्या तारखेपासून तो लागू होईल. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की यांच्या पदरामध्ये यावेळेस किमान 100 ते 150 रुपये अधिकची मजुरी पडावी. आणि म्हणून आम्ही ताणला. खरं म्हणजे हा करार जर आम्ही ताणला नसता तर मला माहीत आहे की काही मुकदमांची अपेक्षा होती की 20% करार करा आणि संपवा विषय. मला स्वतः काही संघटनेची माणसं भेटली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, दादा आता काही ताणू नका, तुम्ही हो म्हणा आणि करून टाकू. म्हणजे त्यांना घाई झाली होती किंवा चला 20% तरी पदरात पडतंय ना, आपण घेऊन टाकूया. मला वाटतं की हे या क्षेत्रात काम करणाऱ्या काही बुद्धिवादी लोकांचं काम आहे. खरं म्हणजे हे झुंडशाहीचं काम नाही आहे. म्हणजे इथे काही झुंडशाही आणण्याचा प्रयत्न होतो या क्षेत्रामध्ये. हे झुंडशाहीचं काम नाही आहे. हे जसं तिकडे कष्टाचं काम आहे तसं त्यांच्या समस्या राजदरबारी मांडणं, साखर संघासमोर मांडणं हे सुद्धा बुद्धिवंतांचं काम आहे. हे काही लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवानं ते लक्षात घेतलं जात नाही. ज्या समाजाला संस्कार असत नाही, ज्या समाजामध्ये शिस्त असत नाही, त्या समाजाचा प्रवास फार काळ टिकत नाही असं म्हटलं जातं. आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या मजुरांची संख्या कमी कशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही ऊसाच्या क्षेत्रामध्ये, मजुरांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि ते काम यशस्वी झाले असं कधी म्हणता येईल की आज 6 लाख मजूर आमच्या जिल्ह्यातून जातात. ज्या दिवशी 3 लाख मजूर या जिल्ह्यातून जातील तेव्हा आम्ही या क्षेत्रात काम करायला 50% यशस्वी झालो म्हणू. आणि आमच्या जिल्ह्यातला मजूर कमी केला, आम्ही आमच्या जिल्ह्यातला मजूर कमी केला याचा अर्थ आम्ही त्यांना पर्यायी रोजगार देऊ शकलो, पर्यायी काम देऊ शकलो, त्यांच्या मुलांचं पर्यायी काही कल्याण करू शकलो असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून त्या कामासाठी आम्ही पूर्णपणे झोकून देऊन या प्रयत्नात आहोत. आणि म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांची सगळी टीम, साखर संघ यांना आमची विनंती आहे की आता या बैठकीनंतर दुसरी बैठक घ्यायची वेळ येऊ दे नाही. शिर्डीच्या साईबाबाच्या चांगल्या पवित्र ठिकाणी ही बैठक होते, त्याच्यामुळे तिथून चांगला संदेश घेऊन रोजगार जे करतायत, जे मजूर आहेत, त्यांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण असणारा क्षण असेल एवढं मात्र निश्चित. नक्कीच. तर उद्याची बैठक जी आहे ते कराराबाबत होणार आहे 5 तारखेला. आणि शिर्डी इथे बैठक होणार आहे. शरदचंद्रजी पवार आणि इतर 15 जे आहे ते लोक येणार आहेत. पंकजा मुंडे यांची सुद्धा एक संघटना आहे, त्या मागच्या बैठकीला नव्हत्या, मात्र त्या आता उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का माहीत नाही. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सुद्धा निमंत्रण देणार असल्याचं सांगितलं आहे. 15 लोक उपस्थित असणार आहेत. 3 वर्षाचा करार 2 वर्षावर आणायचा आहे. त्याचबरोबर मजुरांची जी आहे ती हेळसांड होणार तीही थांबवायची. दरवाढसुद्धा झाली पाहिजे. मजुरांवर जे काही संकट येतात त्याचंही निवारण झालं पाहिजे. विमा असेल, म्हणजे अनेक काही गोष्टी आहेत त्या मजुरांच्या सुटल्या पाहिजेत यासाठीचे प्रयत्न आता त्या ठिकाणी केले जाणार आहेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये आता जी 25ला जो संप मजुरांनी पुकारला होता तो 25ला झाला, त्यावर 27ची वेळ निघाली. आता त्यानंतर सुद्धा काही निर्णय झालेला नाही. आता उद्याच्या ज्या काही 5 तारखेला बैठक होणार त्या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर या ठिकाणी दादासाहेब मुंडे यांनी सुद्धा सांगितलं की जास्त वेळ ताणलं जाणार नाही. मजुरांच्या पदरामध्ये काय चांगलं पडतं यासाठीचे प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर नव्यानं मजुरांना काय नेमक्या गोष्टी दिल्या जाणार आहेत किंवा मग मजुरांची जी काही परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी, उत्तरोत्तर सुधारण्यासाठी काय नेमके प्रयत्न करण्यात येतील त्यासाठीचे प्रयत्न केले जाणार असं सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद सर, मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.